परक्या घरची ही लाडकले होईल सहज ही अमुच्यात उगीच करती सारे भाऊ सासू म्हणजे गिळूका खाऊ सासू म्हणजे गिळूका खाऊ सुनेचा हल्ली उगीच धाक आमच्या पिढीची होय दमछाक माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंभर पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा मायेचा हा खेळ सगळा काय मॅडम, बँगलोर मैसूरच्या आठवणीत अजूनही दंगात वाटतं. काहीतरीच संजय. खरं सांगू, त्या आठवणी अजूनही माझ्या मनात कायम आहेत ग. नवरा म्हणून तुझी जबाबदारी स्वीकारल्यानंतरही किती सुखाचं वाटतंय. पण पाटील घराण्याची सून म्हणून मी जबाबदारी निभावू शकेन का? आजी खूप रागवली असणार आहे ना. आधीच त्यांनी पसंत केलेल्या मुलीला तू नकार दिलास, त्यात त्यांच्या अनुपस्थितीत आपण लग्न केलं. ते खूप चिडले असणार आहेत. अगं, तू कशाला एवढी काळजी करतेस? ज्या दिवशी आपण बँगलोरला गेलोस त्याच दिवशी आई आणि बाबा इकडे आले होते की नाही? आणि दुसऱ्यांचा राग थंड करण्यात बाबा एकदम एक्सपर्ट आहेत. त्याशिवाय ते आजीचे लाडकेही आहेत. ते आजीला नक्की समजवतील किंवा एव्हाना समजवलंही असेल. अरे, सासूबाईंना 2-3 वेळा म्हणाल्या होत्या, हिला आपली रीत भात संस्कार काही माहित नाही. ही जर अशी वागली ना तर सासूबाई म्हणजे तुमची आजी थैमान घालतील. ही शहरातली पोर आपल्या घरात सून म्हणून येणार, हिला रीत भात नाही संस्कार नाही, उन्हाळ भावानी हाय असं कोणी म्हणू नाही म्हणजे झालं. अगं, एवढा कसला विचार करतेस प्रियू? तुझ्या त्या खाष्ट बॉसशी गोड बोलून व्यवस्थित काम करून तू त्याचं मन जिंकलंस की नाही? बस, आजी बरोबरही तुला तसंच वागायचंय. खाष्ट बॉस आणि खाष्ट आजी सासू यात जमीन आसमानचा फरक असतो बरं का. अगदीच खूप त्रास झाला आणि जमणारच नाही असं जर वाटलं तर बॉसला सोडता येतं. पण आजी सासूची मनधरणी कशी करायची हे जर नाही कळलं तर काय करणार? अगं, आई बाबांनी मानपणाच्या एवढ्या वस्तू खरेदी करून ठेवल्यात ना, प्रत्येक नातेवाईकासाठी त्याची आवडणारी वस्तू आहे. त्यामुळे आजीचा मूड खरंच खूप चांगला असेल. माझी आजी मनाने तशी खूप प्रेमळ आहे ग. खरं तर त्यांची मर्जी कशी राखायची ना हेच मला अजून कळलेलं नाहीये. सासूबाई पण म्हणाल्या, आमच्या सासूबाईंची मर्जी कधी खप्पा होईल काही सांगता येत नाही. माझी आजी थोडी रागीट आहे ग, पण ती परिस्थितीमुळे तशी झाली आहे. ॲक्च्युली माझे आजोबा खूप लवकर वारले, पण त्यानंतर माझ्या आजीनीच सगळी जमीनदारी पेलून धरली. नाहीतर आमच्या नातेवाईकांनी आमची जमीन आमची संपत्ती सगळं लुटून नेलं असतं. फार कर्तृत्ववान आहेत ना रे त्या. प्रियू, माझी आजी अशिक्षित असली ना तरी व्यवहाराची पक्की. तिला कोणीही फसवू शकत नाही. सगळ्या गोष्टींकडे अगदी घारीसारखं लक्ष असतं तिचं. पाटील घराण्याचा खूप अभिमान आहे तिला. घराण्याच्या प्रथा परंपरा अजूनही काटेकोरपणे पाळाव्या लागतात. म्हणून तर भीती वाटते ना रे, माझं कसं निभावं लागेल इकडे. आमच्या घरात ना खूप मोकळं वातावरण आहे आणि इथे आजींची शिस्त. अगं, फक्त 4 दिवस आजीची मर्जी सांभाळ म्हणजे झालं. हां, आजीची शिस्त तशी कडक आहे. सगळं अगदी वेळच्या वेळी व्हावं लागतं. त्याशिवाय सकाळी 5 वाजता उठावं लागतं. 5 मध्यरात्री? सकाळी लवकर उठायचं, सोळ्याने स्वयंपाक, घरातल्या सगळ्या रूढी परंपरा सांभाळायच्या, देवधर्माचं बघायचं. सुरुवातीला जरा तुला कठीण जाईल, पण माझ्यासाठी प्लीज, माझ्यासाठी फक्त 4 दिवस हे निभावून घे. एकदा तू आजीचं मन जिंकलंस ना की सगळंच जिंकलंस. करीन प्रयत्न. पती परमेश्वरांची आज्ञा. ओ, हा घे, आपला वाडा आलाच. चल.
हे प्रीती प्रीती हा तू जरा माझ्या मागणंच चाल. का? एरवी फिरायला जाताना मी 2 पावलं जरी मागे पडले तरी तुला चालत नाही आणि आता मागून चाल. अगं प्रीती, आपण गावात आलोय हे विसरून चालणार नाही. तेव्हा ना लोकांनी आपल्याला बघून वर्दी सुद्धा दिली असेल की धाकट्या पाटलीनबाई आपल्या नवऱ्याच्या मागे मान खाली घालून अगदी मंदपणे चालत येतात ना, असं लोकांना वाटलं पाहिजे. मला ना एखादं नाटक केल्यासारखं वाटतंय. आजी समोर एकदा हे नाटक पार पाड म्हणजे झालं. चला. चल, येते. आई आई मी आलोय. हे आपलं घर. आणि प्रवास बरा झाला ना? येताना बजावलं होतं तसं अंबाबाईचे दर्शन करून आला की नाही? हो आई, देवीची खणा नारळांनी ओटी भरली आहे आणि तुम्ही सांगितली ना अगदी तशीच पूजा केली. प्रसादही आणलाय. हे बेस केलंच बघ. आता थोड्या वेळाने वाड्यातल्या समजा मोठ्या माणसांना नमस्कार करून ये. पण आधी सासूबाईंच्या खोलीत जा बरं का. आई, आजी अजून रागवली आहे का? अजून असंच आहे, पण तुला पाहिल्यावर राग जाईल. तू लाडका आहेस ना. चिडल्यात त्या? अगं तिचा राग म्हणजे आळवावरचं पाणी, फार वेळ टिकत नाही. आंघोळी व्हायच्या असतील ना व, नाणी उरकून घ्या. लुगडं बदल, पण दागिने मात्र ठेव. आणि आंघोळ झाली की देवाच्या पाया पडायला देवघरात जायचं आणि मग घ्यायचं. सारजा तोवर चहा पाणी फराळाची व्यवस्था करते. पण आधी आजींना भेटायचं होतं ना. आजीनं जरा बरं नाही. औषधं घेतली आहे की झोप येते. झोपल्या आहेत त्या. अगं घाबरू नकोस पोरी, मी आहे ना, घेईन सांभाळ. ही काय वागरू आहे का घाबरायला? रियू, तुला फक्त होला हो करायचंय. म्हणजे समजा आजी बोलली की सूर्य पश्चिमेला उगवतो, तर तुला मान हलवून म्हणायचंय, व्हय आजी साहेब, तुम्ही म्हणतसा आता तसंच असतं या. आणि समजा आजी म्हणाली, धाकट्या सुनबाई तुम्ही अगदी येड्याखुळा आहेसा, तर बाय आजी साहेब, तुम्ही म्हणतासा ना तर असणार. व्हेरी गुड. वय काय वय, तू काय येडी बागडी आहेस का काय? मग काय करू? मग मूग गिळून मान खाली घालून गप राहायचं. अरे बाबा, तिला एकदम गोंधळात पाडू नका. सुनबाई, हे मायलेक मिळून तुला एकदम खुली करून टाकतील. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, विरोध करायचा नाही. आणि त्यांनी काय बी काम सांगितलं तर हातातलं काम बाजूला सारायचं ना, आधी त्यांचं काम करायचं. समजलं ना व? तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. जर तिने सांगितलं की जा त्या नऊवारी साडीची घडी मोडून ती नेस आणि देवाच्या पाया पड, तर तसंच करायचं. पण मला नऊवार साडी अजिबात नेसता येत नाही. अगं मी हाय की, मी बेस्ट नेसवीत. संजा, उगा तिला छळू नको. अजून प्रवासाचा शिन बी नाही गेला आणि तू आवरून घे ग. कसं व्हायचं या पोरीचं? तरी आता सासूबाई शांत झाल्यात म्हणून बरं आहे, नाही तर नुसता आवाज दिला तर गडी माणसं चिडीच्या होऊन जात्या. अरे बापरे. तिची नजर बी लय तिखट आहे. शेतावरून भुईमुग भाज्या आल्या, किती आलं काय आलं, म्हातारी नजरेनं जोगती या. आणि कमी वाटलं तर चौकशा सुरू. अगं एकदा मला शिरा करायला सांगितला होता, तेव्हा मी नवीच होती. पण जरा कच्चा झाला तर अख्खी कढई घेतली आणि कचऱ्यात उलटून टाकली. मला म्हणाल्या, असला आळशीपणा चालायचा नाही. हे असलं कच्च पोरा बाळांना खायला घालशीला तर त्यांची पोटं दुखतील. चल वैलामध्ये आणि 2 लाकडं सार, पण मंद खरपूस भाज. पण मला तर चुलीवर जेवणच नाही बनवता येत. आणि वाटण बी चांगलं गंधावानी गुळगुळीत व्हायला पाहिजे, नाहीतर म्हणतील मरतुकडीच्या अंगात काही बी जोर नाही. बरं आता लई शांत झाली आहे. आणि संजय तरी कुठं राहणार आहे? 2-4 दिवस राहील आणि परत जाईल शहराकडं. अहो असं किती वेळ बोलत उभं राहणार? त्यांना आंघोळी बिंगोळी उरकून घेऊन द्या की. सगुणा, अगं आल्या का नवीन सूनबाई? जाग्या झाल्या वाटतं. चल तुला खोली दाखवते, चल. आजी, या 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 पोरांनो, औक्षवंत व्हा.
अखंड सौभाग्यवती हो. बस अगं बस, ये. हा, असाच पदर डोईवर घेऊन वावरायचं. हा, पाटलांच्या खानदानातल्या सुनांचा पदर कधी बी डोईवरून उतरत नाही. असंच डोईवर पदर घेऊन अगदीनं सगळीकडे राहायचं, कळलं? अक्षी नक्षत्रवाणी रूप आहे पोरीचं. शिकली आहेस ना व? कुठपाव येतो? अगं आजी इंजिनियर आहे ती. तू बोलू नकोस रे मध्ये मध्ये. मी विचारते ना तिला. हा, म्हणजे लिहिता वाचता बी येत असेल नाही? एक काम कर की माझं, तिथं पोथी आहे माझी, ती जरा आणखी वाईच जा. शाबास, आदबशीर चालणं हाय पोरीचं. कुलवंताची लेक शोभून दिसते बघ. एक काम करशील का माझं? मी रोज एक पान वाचते घातलं नियमानं. आज गडबडीत राहून गेलं बघ. जरा वाचून दाखव की. हा, लग्न झालंय तरी ह्यांची वधू परीक्षा चालूच आहे. आलेली सुनबाई पायाने ठीकठाक तर आहे ना? दुडकी तर चालत नाही? वाचता येतं का? डोळे तर नीट आहेत ना? चष्मा तर लावत नाही? आजींना वाटतंय त्या सगळ्या बेमालूमपणे विचारतात, पण कळतंय हा सगळं मला. हे बघ, एक वाच. वाच. अनन्य भक्ती बाबांचे पायी, बाबाजीस म्हणत आई. मावशी बाई जनलोक, वेणुबाई मूळ नाव. कौजलगी हे अडनाव, अनुपम भाव साईपदी. अण्णांची उलटली 50. तोंडात नव्हती 32. पोक्त वयस्कर ती मावशी. तंटा उभयांची उद्भवला. इति दशम अध्याय समाप्त. शुभम भवतु. दे. छान छान छान. देवाधर्माचं काय करतेस का नाही? हो, पूजा करते मी रोज सकाळी. वा वा. तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणून दाखवू का? हां, हो चाल. हरिओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. त्वमेव केवलम अगं हर्तासि. आजी संस्कृत भाषा आहे त्वमेव ती. केवलम भर्तासि. पुरे 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 पुरे. छान छान. आता सगळ्या बाया बापड्या येतील ना इकडे, तेव्हा त्यांना म्हणून दाखव. हां, 4 शब्द तरी पडतील देवाधर्माचे कानावर. छान छान. आज थोरल्या जाऊबाईंनी बोलिवलं आहे. सुनबाईंची ओटी भरणार म्हणत होत्या. आयर पण करणार आहे. गावात लगीन झालं नाही म्हणून जराशा नाराज आहे ती. म्हणत होत्या एवढ्यात संध्याचं सोडलं मग नात्यात दुसरं कुणाचं लगीन नाही. वय, हिला मेरवायला भेटलं नाही ना व? म्हणजे व्याई गाव जेवण घालणार आणि मिरवणार ही. पण थोरल्या जाऊबाई म्हणत होत्या आई, काय पूजा बिजा करायची असेल तर नवीन जोडपसनी बसवू की. सुबान्या, तुला काय वाटलं? सगुणा चुगली करते, आगी लावते म्हणून थांबवलंस होय तिचं बोलणं? आजी तसं नव्हे ग. आम्ही काका काकींकडे पूजेचं आमंत्रण द्यायला जाणारच आहोत. मोठा आलाय काकीचा कैवारी. अरे कोण काय करतं, कोणाची नियत कशी हाय, चांगली वाईट, हे सगळं समजाया हवं. म्हणजे मग बरोबर ज्याला त्याला ज्याच्या जागेवर बसवता येतं. आजीबाई राजकारणात शिरल्या असत्या ना तर आमदार वगैरे तर सहजच झाल्या असत्या. आजीबाई भलत्यात जहांबाज आहेत. सुबान्या, भुईमुगाची पोती आली का नाही? हा, आणि उसाचं पाणी? तो खट म्हातारा पाटाचं पाणी अडवतोय, जरा बघा. आई समद व्यवस्थित आहे. मका आणि भुईमुग सुकवाया हवा ते मी बघतो सगळं. मला 2 पोती भुईमुग हवे आहेत आणि 1 पोती जोंधळ. आणि मळ्यातल्या सर्व ताज्या भाज्या आणून टाका घरी. गुरु माऊली यायची हाय. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. आता गुरु माऊली आले ना की ते सांगतील ते समदे पूजा पाठ करू आपण. हा,
काय ग अगदी झाक वास आहे ग फुलावानी. कोणतं अत्तर हाय? हा? अगं आजी, शहराकडचं अख्तर आहे ते. आपल्या गावातल्या दुकानातही असल्या बाटल्या मिळतात की. आजी, सेंट म्हणतात त्यांना. शेंट? अरे इतका झाक वास आहे आणि शेंट. हॅ, काय उरफाटीस तर आहे बाबा. शेंट नाही ग, सेंट सेंट. असू दे, जाऊ दे. पण वळण मात्र छान लावलंय हो तुझ्या आईने तुझ्यासाठी. हा, मोठ्या माणसांची सेवा कशी करावी हे बी शिकवलंय. शाबास. मला सांग, एवढं सगळं शिकवलंय, मग विणकाम, भरतकाम, शिवणकाम हे येतं का नाही तुला? भरतकाम शिकवलंय आईने. शिकवलंय ना? मोत्यांचं तोरण पण करतात. छान छान. आणि हे बघ, आता तू समजा घरातनं जाशील, त्या बाया बापड्या तुला सांगतील उखाणा घ्यायला. हा, नवऱ्याचं नाव कसं खणखणीत घ्यायचं उखाण्यात. येतो का नाही उखाणा घेता? त्याच्याकडे काय बघतेय? हा, त्या तुमच्या शहरातल्या पोरी नावानंच हाक मारतात नवऱ्याला. तू नाही ना हाक मारत? हा, नाही. नाही ना? मग घे बघू एक छान उखाणा. हा, घे. अगं घे, लाजतेस कशा पायी? घे घे. आयुष्याचा दिवा त्यात पंचप्राणांच्या ज्योती. आयुष्याचा दिवा त्यात पंचप्राणांच्या ज्योती. संजय रावांचं नाव घेते उधळून संस्कारांचे मोती. छान छान. लई गुणाची आहेस बघ. गुणाची भी आणि चांगल्या पायगुणाची भी. तू आलीस, गुरुमाऊली भी येते. तुझ्या पोटी वंशाचा दिवा यावा म्हणून आशीर्वाद बी मिळेल बघ तुला. सगुणे, ते आण बरं. सुनबाई, हा मोत्याचा हार आहे बघ. अस्सल मोत्याचा हाय, माझा हाय. हा घाल तू. हा, आणि ते कानात काय चिवटं बावटं घातलंय ना, हा, त्याच्यावर जी यल भोकरं घाला हाय ती याच्यात. आणि ही नथ बी घाला नाकात. काय पाटलांची सून शोभली पाहिजे. घ्या. आणि काय रे संजा, काय झालं आजी? अरे तू एवढा मोठा मरद आणि तुझ्या नावाचं एवढंसं कुंकू लावते ही पोरगी. चांगलं ठसठशीत कुंकू लाव. काय? चला जावा आता कामाला लागा. माझी बी पूजा व्हायची आहे, जप व्हायचंय. चला जावा. अगं आज तरी त्यांची मर्जी बहाल दिसतेय. सगळ्या परीक्षा पास झालीस म्हणून हे दागिने दिलेत तुला. आणि 2-3 दिवस अशीच वाघ म्हणजे झालं. अगं घाबरू न ग, मी हाय ना पाठीशी. आणि ही 9वारी साडी घे. कमळाबाईंकडे जाताना नेसावी लागल. तिथं आजूबाजूच्या बाया वापड्या यायच्यात की नाही? सोणार आहे माझं. अगं काय नाही, आपण जास्त बोलायचं नाही म्हणजे झालं. हळू बोलायचं, मोठ्यांदा बोलायचं नाही, मोठ्यांदा हसायचं नाही, आणि त्यांच्या होला हो करायचं म्हणजे झालं. मी सांगितलेलं ना, मी सगळं नीट लक्षात ठेवणार आहे. आई, हे दागिने आहेत ना, अगं हे प्लीज प्लीज तुमच्याकडे ठेवा ना. एवढे महागातले दागिने तुमच्याकडे असतील ना तर जरा सुरक्षित राहतील आई. आणि हे मी कधी घालायचे हे तुम्ही ठरवा आणि मला द्या. बर. ए आई, आज मस्त कोंबडीचा रस्सा आणि वडे कर. चांगलं फर्स्ट क्लास करा. नाही, उद्या आम्ही सगळे मित्र मिळून शेतावर कोंबडी भाजणारच आहोत. पण आज जरा रस्सा होऊन जाऊ दे की. बर. काय मग धाकल्या मालकीणबाई, आजीने अगदी दागदागिन्याने कोड कौतुक केलंय म्हणजे. किती दडपण आहे काय सांगू तुला.
मला असं वाटतं ना की कुणीतरी मला उडता गालीच्या द्यावा, मी त्याच्यावर बसावं आणि इथून पळून जावं. अरे बापरे इंजिनियर बाई, तुमच्या आत्मविश्वासाला काय झाला? आपण प्लीज उद्याच निघूया का? अरे हा डोक्यावर पदर कुंकू हे सगळं नाही होत रे. अगं प्रियू, असं म्हणून कसं चालेल? अजून फक्त 2च दिवस तर काढायचेत आपल्याला. अगं त्यात हाय काय आणि नाही काय. असं बोलायला तुझं काय जात आहे? किती टेन्शन आहे माझं मलाच माहिती आहे. प्रियू प्लीज अजून फक्त 2 दिवस, 2 दिवस माझ्यासाठी निभावून घे ना ग. अगं आई बाबांचा किती चांगला सपोर्ट आहे आपल्याला. त्याशिवाय तू सगळ्यांना इतकी आवडली आहेस याचा मला किती अभिमान वाटतोय सांगू. मी किती पेचात पडली. एवढं वाटण पाटावर वाटायचं नाही, म्हणजे आपल्याकडे वीज आहे ना, मग मिक्सर का घेत नाही आपण? मिष्कर गोदावरी माई, अहो तुमच्या नाचसुनेचं भविष्य सांगायचं ना, मग ती कुठं दिसत नाही येते. हा बुवा आता काय डोमलाचं भविष्य सांगणार आहे? मला तर ना हा लबाड दिसतो. खूप काही लुबाडायचं असेल. ही सगळी मंडळी ह्या अशा माणसाचं कसं ऐकते? पण हिचा पुढचा 3 महिन्याचा काळ कठीण आहे. गुरु माऊली, तुम्हाला शकुनाचं धान्य दिलं की आम्हाला नेहमी बरकत येते बघा. माते तू हायस तरी कोण? काय येणं केलं?